आपल्या ऑफिसच्या पुढे जो किल्ला जंक्शन आहे, त्या ठिकाणी एक अननोन मेल इसमाची डेड बॉडी पडलेली होती आणि त्याचं कुठलंही आयडेंटिफिकेशन नव्हतं. घटनास्थळावर मी, माझे एसीपी, माझे सिनियर पी आणि डीबीच्या टीमने भेट दिली आणि काही क्लू नसताना जे काही भौतिक पुरावे त्या ठिकाणी होते, जसे काही दारूच्या बॉटल्स असतील, काही पायाला लावायची क्रीम असेल, अँटिसेप्टिक, असे पुरावे सखोल बारकाईने निरीक्षण करून जप्त केले. सीसीटीव्हीचं आम्ही बारकाईने त्या ठिकाणी निरीक्षण केलं. काही लोक आरोपींसोबत, मेहतासोबत काही आरोपी दिसले. त्यांना आयडेंटिफाय करणारे किंवा आदल्या दिवशी त्यांच्यात जी काही भांडणं झाली ती बघणारे काही संशयित आम्हाला साक्षीदार मिळाले. त्यांच्याकडनं काही माहिती प्राप्त झाली. आरोपींचा ट्रेल त्या ठिकाणी काढण्यात आला आणि जे काही बॉटल मिळाली दारूची असेल किंवा ती अँटिसेप्टिक औषधाची क्रीम असेल, ती कुठल्या बॅचची आहे, ती कुठून विकत घेतली गेली याची आम्ही शोध घेतला. सीबीडीमध्ये आम्हाला ते मेडिकल शॉप मिळालं. आम्हाला दारूचे ते दुकान मिळालं, ज्या ठिकाणी ते कन्फर्म झालं की घटनेच्या पूर्वी आरोपी आणि जे मयत आहे त्या ठिकाणी आले होते. त्यांनी ती क्रीम घेतली. तिथं त्यांचं आयडेंटिफिकेशन पटलं. सीसीटीव्ही मधनं हे कळलं की घटनास्थळावरनं ती लोक कुठे गेली. मुंबईमध्ये, पनवेलमध्ये, पुण्यामध्ये, अमरावतीमध्ये विविध ठिकाणी शोध घेऊन 2 आरोपी जे आहेत ते याच्यामध्ये आम्ही अटक केलेले आहे. अरविंद आणि सुभाष. अरविंद हा लंगडा आहे. थोडे बेघर काम करणारे लोक आहेत. मयत हा सुद्धा बेघर काम करतो. मूळचा नवसारीचा राहणार आहे. सध्या त्याच्या वडिलांसोबत तो पनवेल या ठिकाणी राहतो. त्यांच्यामध्ये घटनेच्या आदल्या दिवशी झालेलं भांडण आणि घटनेच्या दिवशी झालेलं भांडण हे तत्कालीन कारण आहे आणि याच्यावरनं जवळचा काही जो दगड आहे तो दगड त्याने डोक्यात मारला आणि त्या व्यक्तीचा जो आहे तो खून त्या ठिकाणी करण्यात आला. हे चांगलं डिटेक्शन जे आहे ते सीबीडीची संपूर्ण टीम आहे. सिनियर पी आय अरुण पवार आहेत, त्यांची डीबीची टीम आहे. त्यांच्या डीबीच्या टीमने कॉन्स्टेबल डिटेक्शन केलेलं आहे. या व्यतिरिक्त दुसरा जो महत्वाचा गुन्ह्याचं डिटेक्शन झालेलं आहे ते एनआरआय पोलीस स्टेशनचं डिटेक्शन आहे. एनआरआय पोलीस स्टेशनला एक कंप्लेंट आली जादूटोण्याची आणि सध्याचे भोंदूबाबांचं सगळीकडं आपण ऐकतोय त्याच्याबद्दलची तक्रार होती. पीडित महिला आहे. सप्टेंबर 2025 ते डिसेंबर 2025 या काळामध्ये त्या 2 आरोपींपैकी एक आरोपी, त्याचं नाव एक लहरी बाबा, हा तिच्या घरी गेला. दिवाळे गावात ती राहणारी आहे आणि तिला सांगितलं की तुझ्यावर काळी जादू झालेली आहे. तुझ्यावरती करणी कोणीतरी केलेली आहे. मोठी आपदा तुझ्यावर येणार आहे. त्यामुळे तुझी प्रगती होत नाही. तुझ्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम सुरू आहेत त्याचं ते कारण आहे. तिच्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम्स होते त्याच्यामुळे ती त्याच्या भूलथापांना बळी पडली आणि याची मोठी अघोरी पूजा करायला लागते असं म्हणून त्यांनी सप्टेंबर महिन्यामध्ये तिच्याकडनं 27,000 रुपये तो घेऊन गेला. ऑक्टोबर महिन्यामध्ये त्या एक लहरी बाबा त्याचा जो गुरु आहे टंटन बाबा त्याला घेऊन आला आणि या दोघांनी त्या महिलेच्या घरी ऑक्टोबर महिन्यामध्ये पूजा घातली. त्याच्यामध्ये लिंबू कापणे, तिला अंगारा खाऊ घालणे, पाण्यामध्ये मिक्स करणे, ते पाणी पाजणे, असं करून धागे दोरे बांधणे करून ब्लॅक मॅजिकची प्रक्रिया जी आहे त्या ठिकाणी पार पडली. त्यानंतर तिथं परत 50,000 रुपये दिले. वेळोवेळी काही पैसे त्यांनी ऑनलाईन दिले, कारण जी काही विधी झालेली आहे ती विधीचा इफेक्ट राहावा म्हणून काही मंत्रोपचार करायला लागतील असं म्हणून ऑनलाईन आणि कॅश या दोन्ही स्वरूपात त्यांनी 1,90,000 रुपये तिच्याकडनं सप्टेंबर 25 ते डिसेंबर 25 पर्यंत घेतले. जेव्हा हे सगळं सुरू झालं नाशिक प्रकरणानंतर सगळं बंधूभावांचं सगळीकडे बातम्यांमध्ये यायला लागलं, तेव्हा त्या महिलेला खात्री पटली की आपली सुद्धा अशीच फसवणूक झाली म्हणून ती येणाऱ्या पोलीस स्टेशनला काल आली. इमिजिएटली रात्रीच आम्ही त्यांना लोकेट केलं आणि त्यातला एक आरोपी आम्ही पकडून आणलाय. दुसरा आरोपी सुद्धा आमची टीम घेऊन त्याला जस्ट पोहोचलेली आहे. आपली पीसी चालू असताना एक आरोपी आम्ही सकाळीच घेऊन आलो. असे दोन्ही आरोपी जे एक लहरे बाबा आणि टंटन बाबा हे आमचे येणाऱ्या पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय देवेंद्र पोळ त्यांची टीम डीबीची यांनी हे अथक परिश्रम घेऊन कामगिरी 24 तासाच्या आतमध्ये उघडकीस आणली आहे. आम्ही आवाहन पण करतो लोकांना याच्याद्वारे कुठल्याही अशा प्रकारच्या अघोरी प्रथांना किंवा भूलथापांना बळी पडू नका. हा सगळा बंधूबाबांचा फसवेगिरीचा प्रकार आहे. यापूर्वी जर कोणासोबत असं झालं असेल तर त्यांनी सुद्धा आमच्याकडे येऊन तत्काळ त्याची तक्रार द्यावी. आम्ही गुन्हा त्याचा नोंद करू. गेल्या 4 महिन्यामध्ये जे काही प्रॉपर्टीचे ऑफेन्स आपल्या नेहमीचा सगळ्यांचा कन्सर्न असतो की रस्त्यावर घडणारे हे प्रॉपर्टी ऑफेन्स जे आहेत त्याच्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते. त्यामधले 3 मेजर हेड्स आम्ही आयडेंटिफाय केले होते. एक घरफोडी होतं, एक चेन स्नॅचिंग होतं आणि एक मोटर व्हेकल थेफ्ट होतं. तर नेरूळ एनआरआय सीबीडी ह्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आतापर्यंत आम्ही वाहन चोरीची एकूण 19 गुन्हे गेल्या 4 महिन्यामध्ये डिटेक्ट करून 19 मोटरसायकल आम्ही रिकव्हर केलेले आहे. त्याचा संपूर्ण जो मुद्देमाल आहे साधारणतः
एक 10 ते 12 लाखाच्या सुमारास हा मुद्देमाल आहे. त्यानंतर घरफोडीचे हे टोटल 6 गुन्हे डिटेक्ट झालेले आहेत. याच्यामध्ये टोटल 36 लाख रुपयांचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे. मी एक सांगायला विसरलो, वाहन चोरीच्या या गुन्ह्यामध्ये आम्ही आतापर्यंत 6 आरोपींना अटक केलेली आहे. घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत आम्ही 7 आरोपींना अटक केलेली आहे. त्यांच्याकडनं 6 गुन्हे आम्ही उघडकीस आणून 36 लाखाचे मुद्देमाल हा आम्ही हस्तगत केलेला आहे. चेन स्नॅचिंग आपल्याकडे 4 गुन्हे दाखल झाले होते संपूर्ण झोनमध्ये. 4च्या 4ही गुन्हे आम्ही उघडकीस आणले. त्याच्यामध्ये आम्ही टोटल 4 आरोपींना अटक केलेला आहे आणि त्यांच्याकडनं साधारणतः पावणे 8 लाख रुपयाचा मुद्देमाल जो आहे तो आम्ही जप्त केलेला आहे. आमचे पोर्ट डिव्हिजनचे एसीपी मयूर भुजबळ यांनी यापूर्वी 5 वेळेस मुद्देमाल हस्तांतरणाचा कार्यक्रम जो आहे तो आपल्या परिमंडळात आयोजित केला, ज्याच्यामध्ये आतापर्यंत 2,79,73,000 रुपयाचा मुद्देमाल हा आम्ही जप्त करून त्या फिर्यादींना परत दिलेला आहे. त्याच्यातनं जे काही समाधान त्यांना मिळालं त्याच्यामध्येच आमच्या एकंदरीत कामगिरी आमची योग्यरीत्या चालू आहे असा विश्वास त्याच्यातून निर्माण झाला. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे अंमली पदार्थ विरोधी कारवाई, जो आपला सध्या कळीचा मुद्दा आहे. माननीय पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे सरांनी यापूर्वीच आमचं डिक्लेअर केल्यावर आम्हाला आदेश दिलेले आहे की ड्रग फ्री नवी मुंबई ही आपल्याला डिक्लेअर करता आली पाहिजे, घोषित करता आली पाहिजे. त्या हिशोबाने पावलं उचलायला सुरुवात झाली. केंद्र सरकार, राज्य सरकारचे जे काही निर्देश मिळाले या अनुषंगाने गेल्या 3-4 महिन्यामध्ये आम्ही अंमली पदार्थ बाळगण्याच्या 15 कारवाई आणि सेवनाच्या 63 कारवाई अशा साधारणतः 78 कारवाई आतापर्यंत आम्ही केलेल्या आहेत. ज्याच्यामध्ये 40,78,480 रुपयाचा एनडीपीएसचा मुद्देमाल जो आहे तो आम्ही जप्त केलेला आहे. त्या व्यतिरिक्त मोबाईल फोन लोकांचे चोरी जातात, गहाळ होतात, स्नॅचिंग होतात. चालता चालता मोबाईल फोन सुद्धा लोकांचे चोरी गेलेल्या बऱ्याचशा घटना होत्या. CEIR नावाचं पोर्टल आहे. त्या पोर्टलवर याची माहिती आमच्या अंमलदारांनी भरून असे गेलेले मोबाईल ट्रेस करण्याचा प्रयत्न केला. ज्यामध्ये आतापर्यंत 206 मोबाईल फोन आम्ही ट्रेस केले, जप्त केले आणि त्या नागरिकांना, फिर्यादींना ते आतापर्यंत आम्ही परत केलेले आहे. हे जे भोंदूबाबा पकडले तो त्यांच्या संदर्भात म्हणजे लैंगिक छळ केला किंवा असं काय तसं कुठली तक्रारी काय आहेत काही तर? अशी काही तक्रार त्या महिलेची नाही, फक्त एक पैशाची फसवणूक. नाही इतर या व्यतिरिक्त नाही, अजून आता सध्या जस्ट आपण डिटेक्ट केलेलं आहे. आता या बंधुबाबाकडनं आपल्याला आणखी माहिती पडेल की अजून कुठे कुठे गेले होते, अजून कोणा सध्या आपल्याला एकच विक्टीम, एकच कंप्लेंट आहे की जस्ट सकाळीच आपण आणले, अजून इंट्रोगेशन स्टार्ट झालेलं नाहीये. आता PCR मध्ये आपल्याला पुढची माहिती मिळेल. रिकव्हरी झाली का अमाऊंट? जर अजून नाही, अजून जस्ट सकाळी झाले, आता 1-2 तासापूर्वी. नाशिकचे आहे. हा, मूळचे ते घोटीजवळ राहणार आहे. घोटीवरून आपण त्यांना अरेस्ट करून घेऊन आले. तसं तो जळगावचा आरोपी आहे. कसं संपर्क कसा आला सर? हे लोक काय करतात, आता अर्जुन भरत चव्हाण उर्फ टंडन बाबा, हा एक आहे, एक सागर शिवाजी शिंदे उर्फ एक लहरी बाबा, हे ओझर बुद्रुक जळगाव जामनेर या ठिकाणी जदळे राहतात. हे लोक काय करतात, फिरस्ती आहेत. लोकांच्या कुठल्या गल्लीमध्ये, बोळीमध्ये जायचं, कुठल्या एरियामध्ये जायचं, विशेषतः स्लम एरिया, असे एरिया बघायचे की जिथले लोक ऑलरेडी थोडेसे फायनान्शियली परेशान असतात आणि अशा त्यांच्या बोलण्यामध्ये, फसवणुकीमध्ये ते लगेच फसतील असं बघून त्यांनी दिवाळे गावातले आपला एरिया बघितला, ज्या ठिकाणी जाऊन त्या महिलेसोबत बोलायचा प्रयत्न केला आणि नॅचरली तिच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम्स होते, ती त्याच्यामध्ये बाहेर गेली आणि त्यांनी आपली चेटिंग सुरू केली. असं एकच घर नाही, हे गावोगावी जातात, गल्लोगल्ली जातात, शहरात जातात आणि अशा प्रकारचे कामं करतात असं आम्हाला कळलंय. काही लोकांना भविष्य सांगतात, भविष्य सांगण्याच्या नावाखाली पैसे घेतात. तर आता ही सध्या पहिली कंप्लेंट रजिस्टर झालेली आहे आणि आम्ही ह्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून पण अपील करतो की ह्या लोकांनी इतर जर कोणासोबत असं काही केलं असेल तर त्यांनी पण आमच्याकडे त्वरित कंप्लेंट दाखल करावी. सर, सिव्हिल प्रोटेक्शनने मध्यंतरी एक उपक्रम केलेला की सोसायटीचे CCTV, तर ह्या गुन्ह्यामध्ये त्याची काय मदत झाली का? उड्डाणपुलाच्या खालच्या मर्डर मिळण्यामध्ये काय म्हणताय? सिव्हिल प्रोटेक्शनने उपक्रम राबवला होता मध्यंतरी, सातत्याने चालू की सोसायटी तिकडे CCTV, तर या माध्यमातून काही त्याचा फायदा झाला का उड्डाणपुलाच्या खाली मर्डर शोधण्यामध्ये? बरोबर. काय आहे की आम्ही बेसिकली एक कॅमेरा शहरासाठी ही योजना सुरू केलेली आहे आमच्या संपूर्ण परिमंडळामध्ये. आतापर्यंत AC पोर्ट डिव्हिजन आणि CBD डिव्हिजन इथे 900 पेक्षा जास्त कॅमेरे आम्ही लोकांकडून लावून घेतले. याच्यात आमचा कल काय असतो की ऑलरेडी सोसायटीत कॅमेरा लागलेला आहे, पण तो त्यांच्या गेटवर फिसिंग आहे. तर चेअरमनला सांगून तो आम्ही रोड फेसिंग करून देतो आणि ज्याच्याकडे नसेल त्याला नवीन कॅमेरा लावण्याची आम्ही विनंती करतो. लोक सहकार्य करतात, लावतात. सराफा व्यावसायिक असतील, दुकान असतील, प्रत्येकाला आम्ही सांगतो की तुमचा जो कॅमेरा शटरवर आहे त्यातला एक कॅमेरा रोड फेसिंग करा. याच्यामध्ये सुद्धा जे आम्ही 100 कॅमेरे बघितले, याच्यामध्ये सरकारी कॅमेरे जे आपल्याकडे ऑलरेडी आहेत, ज्याचं कमांड सेंटर आपण आत्ताच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये व्यतिरिक्त एक कॅमेरा शहरासाठी मध्ये पण सोसायटीतल्या कॅमेऱ्यात आम्हाला बऱ्याचशा ठिकाणी आरोपी दिसला. एका ठिकाणी आरोपीने टी शर्ट चेंज केली, दुसरी टी शर्ट घातली, ते सुद्धा त्याच्यामध्ये दिसलं की त्याची मूळ टी शर्ट त्याने काढून टाकली.
अदरवाईज जर ते दिसलं नसतं तर तो आरोपी जे आम्ही लोकेट करत होतो ते बघणं थोडंसं आम्हाला कठीण झालं असतं. पण निश्चित आहे एक कॅमेरा शहरासाठी या योजनेचा आम्हाला याच्यात फायदा झालेला आहे. सर नेमकं कारण काय आहे? त्या हत्येच्या पाठीमागं जे आरोपी पकडले आहेत काही सांगा. हे काय वेठबिगार लोक आहेत. सामान इकडनं उचलणे, तिकडचा कचरा उचलणे, जिथं बिगारी काम मिळतं तिथे जाणे, यांचे एक तत्कालीन कारण आहेत भांडणाचे. याच्यामध्ये काय असं स्पेसिफिक विशेष कुठलाही असा वाद नाही आहे. तू इथला माल का उचलला, तू तो माल त्याला का दिला, हे त्यांच्या आदल्या दिवशी पण भांडणं झाली होती. दुसऱ्या दिवशी पण दारू पिले आणि दारू पिल्याचे परत भांडणं झाली आणि त्या नशेमध्ये त्यांनी मारलं. त्याला फार असं काही मोठं रिझन नाही आहे. तत्कालीन त्यांचे रोजचे छोटे मोठे भांडणं आहेत. परिमंडळामध्ये असे 2 ते 3 ब्रिज आहे आपल्या. त्या संदर्भामध्ये काही बेघर लोक राहतात त्यांच्यावर कारवाई पोलीस महानगरपालिका संयुक्त कारवाई करण्याच्या याच्यामध्ये आहे. आजच आपण नेरुळला एक कारवाई सुरू केलेली आहे ऑलरेडी. जे काही बेघर लोक राहत आहेत कॉर्पोरेशनला पण आम्ही कळवलेलं आहे. पोलीस स्टेशन कॉर्पोरेशनच्या संयुक्त यांना आम्ही ऑलरेडी कारवाई सुरू केलेली आहे. आता काय बरेचसे बेघर लोक आपण बघतोय नॉर्मली बेघर म्हणून फिरत नाही, ते काहीतरी विकतात, हॉकर्स म्हणून फिरतात किंवा काहीतरी विक्री करतात. अशा लोकांवरती क्राईम ब्रांचच्या पण माध्यमातून लक्ष आहे. त्यांना बऱ्याचदा आपण अरेस्ट करतो, बेगर ॲक्टच्या खाली गुन्हे दाखल करतो, कुर्ला कोर्टात त्यांना उभं करतो, त्यांना फाईन होतं आणि तिकडनं ते परत सुटले की येतात. पण कडक कारवाई आता आमची कंटिन्यू सुरू राहील. त्याच्यामुळे ॲटलिस्ट ते नवी मुंबई परिसरात येणार नाही. सर तुम्ही सांगितलं की अंमली पदार्थ जे काही पकडलेला जो आहे तो कोणता विभाग आहे आपल्या आता अंमली पदार्थ आहे का एका पर्टिक्युलर ठिकाणी नाही. उलवेत पण आहे, उरणमध्ये पण आहे, मोरा साईडला पण आहे, नेरुळमध्ये आहे, CBD मध्ये आहे. माझ्याकडे जे टोटल 8 पोलीस स्टेशन आहे त्यातलं जर एअरपोर्ट सोडलं तर 7ही पोलीस स्टेशनमध्ये अंमली पदार्थाच्या कारवाई आपल्या सुरू आहे. हे आकडे काही निश्चितच आता ह्या महिन्यात पण वाढतील. पण आम्ही अँटी नार्कोटिक्स स्क्वॉडला टार्गेट दिलं आहे की प्रत्येकाने प्रदेशांची किमान दर आठवड्याला एक चांगली केस करावी, जेणेकरून आता तुम्ही बघितलं की आफ्रिकन लोकांवर आपण जो काही किंवा आफ्रिकन नॅशनल्सवर जो काही मॅसिव्ह अटॅक केला गेल्या 3 वर्षामध्ये पोलीस आयुक्त सरांच्या एकंदरीत संकल्पनेतनं, आपल्याकडे इलिगल स्टे करून नार्कोटिक सबस्टन्सचा व्यवसाय करणारे आफ्रिकन पळून गेलेले. एखाद दुसरा जो आहे तो त्याचा विजा एक्सपायर झाला म्हणून इलिगल, अदरवाईज ते सगळे लिगल त्यांचे डॉक्युमेंट्स आहेत अशा प्रकारचे ते सगळे नोव्हेंबरकडून शिफ्ट झालेले आहे. तरी पण असं जर कोणी आला आपल्याकडे खबर मिळाली तर आम्ही नागरिकांना आव्हान केलेलंच आहे की आम्हाला माहिती द्या. आम्ही पण माहिती काढतो की एखाद्या ठिकाणी जर आफ्रिकन किचन असेल किंवा कोणी राहत असतील, आम्ही बिल्डिंगच्या त्या लोकांवरती पण घरमालकावर पण गुन्हे दाखल केले की तुम्ही अशा लोकांना कसा काय स्टे दिला किंवा त्यांना घर कसं काय रेंट आउट केलं. तर आम्ही त्या लोकांना पण आवाहन करतो अशा आफ्रिकन नॅशनलला कोणीही घर देताना त्याचा पूर्ण डिटेल व्हेरिफिकेशन केल्याशिवाय घर देऊ नये. अदरवाईज जर NDPS पण त्यांच्यावर कारवाई झाली तर त्या घरमालकावर सुद्धा कारवाई केली जाईल.